मला काय म्हणायचंय तुम्हाला? बोल ना, काय म्हणायचं बोल. आता दोघी पोरी लग्नाला आल्या. बरोबर आहे ना, करायच लागणार ना लग्न. आता हे तुमच्या दुसरीची बी गाबडी आली की लग्नाला. व्यवस्थित बोलत जा ग, गाबडी नको म्हणत. आपलंच लेकरू आहे ना ते. ते तुमचं लेकरू आहे, माझं नाही. अरे पण ते ठेवलेली बाई होती, मी लग्नाची बाई आहे, हे लक्षात ठेवा. हे ज्ञान मला नाही शिकवायचं आता. ठेवताना नाही हे केलं. बोल, मला काय ऐकून घ्यावंच लागेल. हा मग ती काय माझी गाबडी नाहीये, तेव्हा मी तिच्याबद्दल एवढं चांगलं चुंगलं बोलणार आहे. आणि तुम्ही अपेक्षा सुद्धा करू नका की मी तिच्याबद्दल काही चांगला विचार करीन. मग लग्नात त्याच्यात काय येणार नाही का तू आई म्हणून, तिची आई म्हणून येणार नाही का? माझा काय संबंध आहे आई म्हणून यायचा आणि मिरवायचा? मग मी एकटा तिथं उभं राहायचं का? तुम्ही तुमचं काही बी करा, काही बी करा. कसं काय? मला माझ्या लेकीचं लग्न करायचंय. एक चालेल ना, करू ना. ठेवलेल्या बाईमुळे माझ्या लेकीचं लग्न जमाना. तू काही नको मनात आणू. काही नको मनात आणू म्हणजे सर गावाला माहितीये. जरी माहिती असू दे, काय होत नाही. आणि मनात आणू नको म्हणजे सर गावभर बोंबलून केली ठेवली दुसरी, आणि आता मला म्हणायला का मनात तुला नको माहित आणू? होतं ना, तुला माझं सगळं माहित होतं ना, मग त्याच वेळेस तुम्हाला बोलायचं ना. काय बोलायचं होतं? मग तू म्हणली काही तुम्ही काय काळजी नका करू, मी सगळं व्यवस्थित करते. काय बावळे झालं का? ठेवताना मला विचारलं होतं काय? हा माझ्यावरच उपसती कधी उठसूट. माझ्यावर उपसती म्हणजे तुम्ही काय तिच्या सोबत गेलतात तो काय मला विचारलं होतं? माझ्यावर काय भांडत असते मग मला एक सांगा. नाही आता तुम्ही मुद्द्यावर या. तुम्ही जेव्हा तिला ठेवली तेव्हा मला विचारलं होतं? तुला नाही बाबा मी आता हिच्या बरोबर लफडं करतो. बरं जेव्हा ती बी ठेवली, तिला घरही बांधून दिलं, बरं तिचं झालं, बरं तिकडून लेकरूही झालं तुम्हाला, आणि तेव्हा मला विचारलं होतं का बाई आम्ही दुसरी पोरगी पैदा करू? विचारलं का मला? तुला काय विचारेल मी? तू मला घरात आलं का नुसतं वासा घोसक करीत होती. मग थोडं प्रेम तिच्याकडे द्यायचं ना, उधळात नवऱ्याला प्रेम द्यावं लागत. तिकडच उधळा ना. मग आता तरी कशाला येतात माझ्या जवळ? बघ ना. लांब राहा ना जरा आता. आता ती नाही म्हणून यावं लागत. मग तिसरी बघ. बघ आता परत तूच म्हणते वाणाचं येड्या काय बोलायचं तुम्ही? ती जाऊ दे लग्नात. मला नाही बोलायचं काही बोलत आहे. काही बोलत म्हणजे काय? मग तू जवळ येऊ देत नाही, चांगलं बोलत नाही. चांगलं बोलत नसते ती एक पोरगी पैदा केली असती का म्या? काही बोलायचं आपलं, उचलायची जीभ लावायची टाळ्याला. जाऊ दे, झालं गेलं ते सोडून. काय फपलेलं का काय? डोकं का परिणाम झाला तुमच्या डोक्यावर? बस कर ना आता. कवर बोलणार आहे तू? बस कर म्हणजे माझं आयुष्य खराब केलंय तुम्ही. मी काय खराब करू? उलट तुला दुसरा नवरा करून काय मी गेले का काय? तुला काय करतो तुम्ही सांग बरं? मी गेले का दुसरा नवरा करून? तू आज काही वेळाकडे बोल नको. हा म्हणजे आम्ही बोलतो तर येड वाकडं होतं, आणि तुम्ही सगळं करून गाव हुंदडून येता, गाव कुळपून येता, गाव उलथून येता, तरी तुम्ही देव माणूस का? तरी तुमचे आपले पाय धुवून आम्ही पाणी प्यायचं का? तुला काही कमी पडून देतो सांग बरं? मग ठेवा अजून 10 काय ठेवायची? मला एवढंच बाद झालं आता. डोक्याला ताण नको. झालं एक करून आला पश्चाताप. हा लय पश्चाताप आलाय तुम्हाला एक करून नाही, तुम्हाला 2 करून पश्चाताप आला असतं. तुमचं कुठं एकीवर बागत होतं? सगळं तर माझ्याच माहेरातून चालू होतं, तरी बी पूर्वाला येत नव्हतं तुम्हाला. घरात आल्यावर मग 2 शब्द गोड बोलत जावा प्रेमाने. आलं नुसतं उपसती माझ्यावर. उपसती म्हणजे मग आता दुसरी बायको ठेवल्यावर काय तुमची आरती वावळणार आहे का काय? ठेवल्यावर म्हणजे काय? मी एक जाणून बुजून थोडंच केलं ते. अगो बाई, मग माझ्या आधी तिच्या सोबतच करायचं ना. एवढं करून सुद्धा लाजणं लज्जानं बघा माझी मज्जा. बरं जाऊ दे बाबा, आता ती झालं गेलं. आता काय ती काढी ती तिंदा उकरून नको काढू, तो उकरून काढू. अरे बास ना आता. काय करावं आता तुझ्या पुढे? पोरीचं बघावं लागेल आता. ती बघ ना आता. तुमच्या गावडीचं बघा तुम्ही. मी बघितलंय. कुणाचं बघितलंय? मला काही गरज वाटत नाही तुम्हाला सांगायची. तुम्ही सांगितलेत का तुमच्या आयुष्यातले निर्णय मला? मला सांगायचं नाही कोणाला द्यायचं. तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय मला आले काय सांगणार त्यांना? मी बघून घेईन, मी बोलन त्यांच्याशी. मी बिल्ले मांजरा गपचूप बसायचं. मी काही बी करावं? काही बी करावं म्हणजे? आतापर्यंत मला काही विचारलं नाही ना, आता काय चोंबड्यावानी सांगायला लागला तर मला? मी चोंबडेपणा करतो का? मग कोण करतय चोंबडेपणा? काय बोलणं चाललंय तुझं? काय नाही झालं बा. आता गेलं सोडून दे ना ते. आता मनावर काय आयुष्य बरबाद माझं झालंय, तुमचं नाही झालेलं. मी काय बरबाद केलं का सांग बरं? अहो काय निर्लज्ज माणूस आहे. काय उगा आपलं तू काही काढी दुसरी बायको बी करून आलाय तरी म्हणतोय मी काय केलंय, मी काय केलंय. काय झालं? काय भांडती म्हाताऱ्यासोबत? काही नाही. काय अगं मला म्हणते की मी काय केलंय म्हणून. मग काय केलंय तू? सगळं तर ह्यांनीच केलंय. बर तेच सांगते बघ मी. इतक्या वेळ झालं तेच सांगते मी. म्हणतात मी कुठं काय केलंय? मी तर गरीब आहे, मला तर बिगे बिल्ल्यावानी बसायला होती. एवढं मोठं वाढवलंय ना असते तू.
मग काही कमी पडू देत नाही बघ ना ते मला सारखं मला नाही बोलत काही राहत कमी पडून देत. सगळं तर बघ घातलंय. आता जाऊ दे तू कुठं पाहिलंय मला सांग. अगं सगळं तर त्या दुसरीच्याच घशात घातलंय. घर बी बांधून दिलंय आणि आता ती बी उलथली माय मिली तर इथं उराव माझ्या. जाऊ दे मरू दे. तुला तिचं काय करायचं सारखं काय उकरून काढते ती? माझ्या उरावर आणली नाही इथं. ए बरं जाऊ दे नको. तिला आणलं की घेणं तिला तिकडे देण्याचं. ठेवलं ना तिचं अरे काय पागल झाल्यास काय घरात राहत नाही का ती? आता ती पोरगी आता तिथं नाही जात इथं नाही कोण तिला आईची माया पाहिजे म्हणून येते तुझ्याजवळ ती मग कशाला आता घडीत एक बोलत आहे घडीत निवळच परिणाम झालाय डोक्यावर ह्याच्या. परिणाम झाला. बरं काय विषय आहे हा? अरे काय कशावर नाही भांडू राहिले? काय काय नाही ग तुला स्थळ बघितलं काय? मला. स्थळ कसलं? तुझ्या आता लग्नाचं लग्न विषय. नाही करायचं का? माझं लग्न एवढ्या लवकर? अगं आता करून टाकायला पाहिजे ना लग्नात किती तुम्हाला वर्ष माहिती ना मला लय मोठं पाहिजे. लय मोठं. हाय का पाहिलेलं तू हाय का त्याच्या तसं घरी पुतो आलेलं पाहिजे तर मी लग्न करीन. नाही तर मग मी हाय अशी मरते. एकटे राहिले काही वाईट आहे का? आपल्याकडे काही कमी नाही आहे का नाही. हा. अशीच राहते मी. अहो कुठं हसावा कुठं रडावा. अगं पण कुठाचे पाहुणे आहेत काय आहे? विचारलं. अगं पण सांगा ना यांना काय कुठं हसावं हे तरी मी कळत हसलो तरी तसंच रागवलो तरी घेण्यान तसंच. गेल्यावानी काय- आपलं. सांग बरं कसं करायचं. हसायला येते ते तुझं तोंड बघून. तोंड बघून नाही ती म्हणते मी पाहिजे बरं मी आपलं तोंड दाखवीन नाही. घे झाकून घे असं घे झाकून घे आहे का तिला आता मी चेष्टा सांगते केलेली ना आवडत तुझ्यासाठी. बरं का तिला आवडत बरं का पण ते तिची मुद्दा घरात हसायला लागली बघा ना. हसती न ती काय हसती ए, झाला का तुमचा तमाशा? ती माझ्यावरच हुसकटन. नाही जाऊ दे मी स्थळ बघितलंय. बरं ठीक आहे चालेल काय मला ह्या माणसाला काही एक बोलायची इच्छा नाही तुला खरं सांगते. अगं असं नसतं नवरा बायको शिवाय होतं का एकमेकाशिवाय एकमेकाला सांग बरं स्थळ बघ. आणि सोडून तिचं काय द्यायचं. मला करायची इच्छा नाहीये. मी चांगलं स्थळ बघितलंय. बरं चांगलं स्थळ बघितलंय ना तू काहीच मला हरकत नाही माझं तुमच्याशी काहीच गरज नाही. बोलायचं नाही. मी तिच्याशी बोलते ना मला तिच्याशी बोलू दे. फोन लाव आता- पाहुण्याला फोन लावू मी कोणते पाहुणे आहेत मला सांग नाही तू लाव आता फोन लावू का म्हणतोय? अगं ह्याला नंबर तरी माहिती ह्याला माहिती तरी का ग कोण पाहुणे इथं? तुझ्या ह्याच्यात. मी माझं बघील ना तुम्ही कशाला बघायला? अगं फोन आलाय ते बघ. हॅलो 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 हा हॅलो. अहो नमस्ते. हा हा नमस्ते नमस्ते बोला ना. येऊ राहिलो बरं का आम्ही. बर 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 या या या. हा हा या या तयारी करून ठेवली मी सांगितलंय मी. सांगितलंय ना. हो 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 चालतंय चालतंय जेवणा बिवणाचं नियोजन लावून ठेवा. हा, बर 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 बर. आणि काय झालंय आम्ही गोड बीड नाही खात काही. बर कापा कापीचं हो द्या. बर बर मस्त मटण करते मग. पुरील तयार व्हायला सांगा. हो तुम्ही काळजीच करू नका. चालतंय चालतंय. हो 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 आलो आलो. हो. हे तुलाच कुठं लागणार आहे पण ही तर खात नाही ना. आज कसं नॉनव्हेज आपल्याला बनवून द्यायचं म्हणलं तिच्या हातपायी पर जीव तुला जातोय. चालत नाही पटकन आवर. मी नाही आवडणार. मी हाय अशीच थांबणार. अगं पागल आवला तुझ्यासाठी चांगलं स्थळ मला बघितलंय. नाही करायचं. मी अजून लहान आहे. आता घोड नवरी झालीस ना अगं ती बारकी आली लग्नाला. मला नको सांगू तिचं करून टाक. मी अजून लहान आहे. घोड नवरी झाली म्हणे तरी मी लहान आहे म्हणे. अगं 2 लेकर होते ना तुला आता लग्न केलं तर. अगं मला वयाच्या 50 वर्षी लेकरं पाहिजे नाही. आताच नाही पाहिजे मला लेकरं. काही नको सांगू मला. काय तराची येत बाई. बाप एका तराचा लेक एका तराची. मला तर वाटत आहे ए, गप गप तुम्ही तर सोडूनच द्या हो सोडूनच द्या. गप माझं तर सगळं वाटोळं करून गप रे. ठेवलंय. कुठं नशीब पालतं झालं माझं सदाय बाई. काय करू गप रडू नको रडून रडूनच एवढी अशी झाली. आणि तू काय कमी राहिलीस का काय? कुंटल अर्धा कुंटल झालीस ना तू बी. अगं राहू दे ना. आता ती लेक म्हणजे माझं काढी तेस आईचं आणि तू कुंटल भर झालीस त्याचं काय? तुझीच लेक आहे ना मी. मग तशी होणारच झाले ना ती. मग मी. होणारच ना तशी. अगं माझं लग्न झालंय माझं सगळं झालंय गेलंय. तुझ्या कोणी कुंटल नव्हती मी लग्नाच्या वेळेस. बर जाऊ दे आता अरे नका भांडू पाहुण्याचं ती तू शाकाहारी करायचं जेवणाचं त्यांना म्हणले काय ते कापा कापीचं करतेत कापले इथं लावा आता तिला काय तू कर ए बाई मी नसते खरी. मरू द्या मला बी काही घेणं देणं नाही. मग ते पाहुणे आल्यावर काय करायचं बघा जेवण काय करायचंय ती. मी बी आता शाकाहारी नुसतीच बसणार आहे. पण कशाला हे पाहुणेन रावळेन. मी माझं बघन ना. ते येऊ दे ना पाहू दे ना तेव्हा लग्न हे बघ, करायचंय तेव्हा सांगा ना तिला लग्न करायचंय म्हणून. ती नाराज नको पाहू दे तिला तिच्या म्हणण्याप्रमाणे कोणता पोरगा पाहू तसं आपण. तुम्ही मारायला था मला. अरे नाही मारीत
लोक म्हातारपणाला मारित तुम्ही जित्तापणीच मारा अरे तुला काय मारू का मी सारखी नुसती माहेर उपस उपस उपस. तरुणपणातच. बरं जाऊ दे आता इकडे तर बघ एवढं राम नको राम. बस. राम राम या 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 बस. बसा. बरं आहे का मग? हो बरे. तुम्ही मस्त तुम्ही मस्त बोलावलं लवकर पण नाही येणं झालं. आम्ही वाटच पाहत होतो पण आता तुम्ही काय फोनवर म्हणले बाबा आम्ही शाकाहारी जेवण. तुम्ही जरा शांत बसता का? कुठला नाही, विषय जेवणाचं काय नाही म्हणलं पोरगीच. हा मग ते बघितलं ना काय पोरगी. पोरग कोणतं आहे आमचं काय पोर आहे? आहे का हा काय करतो तू इंजिनिअरिंग इंजिनियर कुठं कंपनी. आता सहा आमच्याकडे उताडा आलाय 2 डेअरे आता 10-12 टँकर येते. डुकरांचा इंजिनियर. नाही, खरं सांगा ना का आम्हाला नका खोटं नाही सांगत खरंच सांगतोय. अहो ह्याला मी तिकडे डुकर वळताना बघितलंय. पळे बाई डोक्यात लागली काही आमच्या घरी गाड्या घोड्यात आम्ही कुठं डुकर वळायला जातो काय. अगं थोबाड बंद कर ना. हा हा? बघ बघा तुझ्या पद्धतीने चाललोय मी. तू बघ काय करायचं ते. उद्या काही झालं ना तू माझ्या डोक्यावर खापर फोडशील. तुम्ही गप्पच बसा. गप्पच बसलेलं आहे मी. माझं ती गुंठ्यात झालं बरं का तुमचं. झालं का? हा उद्या येऊन थोडी सही करून जा. बरं बरं आहे का नाही मग काय चालतंय ना. आणि झालंय सगळं. हा काही विषय नाही. काय झालं काय तुम्ही चाललं का? सांगितल्यात का आयुष्यातल्या काही गोष्टी नाही मला? नाही माझ्या समोर काय कसल्या गुंठ्याचं काही का असं तुम्हाला काय घेणं दे नाही. नाही नाही, कसल्या गुंठ्याचं तुम्ही इतक्या गोष्टी लपून ठेवल्यात. बायको केली दुसरी लेक पैदा केली. आम्ही जाऊ का? नाही नाही तुम्ही बसा. कोणी बायको? ते झाला विषय आहे ते एक जुना. जुना म्हणजे? नाही नाही ते तुम्ही नका लक्ष देऊ. म्हणजे सावत्र मुलगी आहे का? नाही नाही सखीच मुलगी आहे माझी. शक्य जेव. तुम्हाला खरं सांगू का पाहुणे हा वचकल मध्येच. मला काही लपून ठेवायची सवय नाही. बर मला दुसरी बायको बी होती बर. ती वारली तिला एक मुलगी आहे. बर हा. असू द्या काय होतं म्हातारपणे चुकून हुकून काही बी गोष्टी मग आता हे एवढं मनावर घेते नुसतं मला पाण्यात पाहते येईन काय बाई, असं नाही मनावर घ्यायचं. एवढं कुठं लोड घेत असतात का? लय चांगल्या पाण्यात गोष्टी सोडून द्यायच्या असतात. लय पाण्यात पुढं पाहते चालायचं त्याला काय लोड घ्यायचं एवढा. ऐक बघ मग अजून बायकाच करीत हिंडा. आता वय किती तू? आता काय करू बाय माझं आहे. काय करायचं माझ्या वयात? काय करायचं म्हणजे आता पूर्ण अगं प्रश्न विचारायला तू उत्तर दे. प्रश्नाला प्रश्न नाही. 30 आहे. 30 आहे का? बरं मग काय नाही आहे का हरकत नाही काय. त्याचं किती त्याचं बी 30 आहे. तीच मग तो सारखेच झाले ना ते. हा मग काय टेन्शन. सारखेच झाले त्याला काय थोडं होतं 1 वर्षाने लहान आहे ती ही. तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान पोरगी जमली तुम्हाला. आ तू माझं कशाला काढे तीनदा आता पाहुणे आले पाहुणे समोर चौक आले माझी मग तुम्हाला पोरीत लग्न करायची की नाही हे सांगा. करायचं ना नसेल तर मग तुम्ही नाही 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 कोणाला कर- विचारा. करायचं नाही तुम्ही तर काय? आरामशीर राहील. ह्या पहा आम्ही गाडीत आलो आमच्या दारात 40 लाख रुपयाची गाडी तुमच्या दारात लावली. पोरीची आयुष होईल आणि हे माझ्याकडे बघा, काय कमी नाही. आम्ही इंजिनियर आहे पण माहिती दिले मोठा लिहितं आपल्याकडे ना लागेल तेवढी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. चालेल ना काय हरकत नाही ना आम्ही पाहिलं येऊ नुसती मजा करायची भाऊ. नुसती हे आयुष्य बघा आम्ही काय म्हणली ना ही गाडी ती नाही लागत दुसरी नाही लागत तिसरी. आणि घरात आहे ना घरात सीट पायऱ्या नाही चढायचं आपल्या. मग डायरेक्ट लिफ्ट आहे प्रत्येक याच्यात जा म्हणजे अजिबात टेन्शन नाही. कधी फक्त जायचं. तू म्हणली ही वस्तू पाहिजे ती वस्तू संध्याकाळी तुझ्या पुढे तू अजून म्हणली काय ना पाहिजे? मला आता 100 तोळे दागिने पाहिजे 100 तोळे दागिने तू अगं अजून काय पाहिजे सांग मला. तू पाहिलंय काय सगळं पाहिले मग जग जाय रे रामदास पाटील कोणाला विचारा तुम्हाला तुम्ही येडेत का काय? लोक तुमच्यासारखे नाहीत ना सगळंच लपून काष्टीत छपून गेलं तुम्ही करीत. कधी मा नाव सांगा विचारा फक्त. आणि आपली बिल्डिंग जाऊन बघा 3 कोटीची बिल्डिंग आहे बाई. काय करायचं नाही मग मी तेच म्हणते सगळे तुमच्यासारखे लपून छपून करणारे नसतात ना. जाते अंजू कुठे चहा नाही सांगितलं असतं त्याला तुमची पोरगी तुम्हाला माहिती. अंजू ए अंजू छान छान बर हा बाबा बस 2 मिनिट बस ना बोला की बाबा. हे मा- ही नको का? आता माझ्याकडे बघायचं अहो तुम्हाला कुठे हसावती तरी कळत का? बघा तू ऐका ना ही मुलगी तुमचीच आहे ना? हा ह्यांची
हा यांची का ना कोणाची का मग काय हरकत आहे दोन्ही पैकी एक. ते तुझं काय म्हणणं आहे? आणि मला तसं काय नाही दोन्ही बी नेतो आम्ही तसं काय टेन्शन नाही. दोन्ही बिन्यात म्हणजे मग काय तुम्हाला कोण आहे 2 पोरं ऐक आता काय मला बायको नाही किती वर्ष झाली माझ्यासारखंच बिघडलंय. बिघडलं नाही खरं. अहो 2 करून हाऊस जिरली नाही का तुमची? काय मला काय भागना. problem आहे का? मला काय प्रॉब्लेम आहे का राहत्या दोन्ही बहिणी आणि उताडा आलाय आपल्याकडे काय टेन्शन आहे. वा वा एक मोठीला एक पोराची बारकीला आणि झालं ना ओके विषय. बघा व्याही आले पाहायला आणि तेच पोरगी मागू राहिले. आता काय याच्यात काय नवीन आहे काय बरं जग जाहीर मागत होतो आम्ही काय लपून चोरून थोडं मागत होतो. अहो तुमच्यासारखं लपून छपून नाहीत ना करीत. त्यांचं लग्न झालंय पहिलं. अहो बायको नाही ना त्यांची. तुमची बायको असताना दुसरी आणली त्यांची तरी बायको नाही. ते विचारतोय पोरीला काय करायचं ते. तू आणि पोरगी बघ मला नका सांगू काही परत माझ्यावर होतो खायचे ताव खायला. मोकार आहे आपल्याकडे हा विषय नाही घ्यायचा. मोकरच लागत होतं. मोकरच लागत होतं ना मग काय टेन्शन आहे. हे 1 नंबर विषय झाला. मग पोरला पोरगी आणि बापाला पोरगी संगत मिळाली याच्या पलीकडे काय पाहिजे. आता होऊन द्या आज मटन. मटन नाही दाबून मटन नाही आपल्याला जायचं 5 स्टारला काय विषय काय आपलंच हॉटेल आहे. काय सांगता मग 3 मजली हॉटेल आहे आपलं मस्त पाकिट काय विषय काय. थांबलाय कोणाचा फोन आला. बघा हॅलो हा नंतर करतो फोन. आता मला नंतर सांगितलंय पाहुणे आले. चालतं. तिसरं चालू राहतं त्यांचं काय सगळं. होते काय नाही मित्राच फोन होता. हे म्हातारं मला चांगलंच वाटतंय तुमचं राव. मला बाईचा आवाज आलाय. नाही. होय आई? नाही तर आणखी एका तिसरी असायची आता नाही 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 तसं काय आता एवढा दम नाही ठेवीत मी त्याच्यात. तिसरी नाही. असायचं. जिरवलेली आहे ना आता सुट्टी नाही का आता तुम्ही या लग्नाची तयारी करू. घराच्या बाहेर जाऊन द्यायला मला ती. काय करायची मंगल कार्य आपलं अगो बाई का पुढं कोणाला कापीच काय का आपल्याला बस चांगलं पाहिलं तू स्थळ छान कोणाला मागायचंच नाही काहीच बरं झालं माझं जागेवर कार्यक्रम. पण ते आता आम्हाला हे सगळं इथं बोलून झालं आम्हाला पाहिला कमीत कमी बोलवा तरी आम्ही कधी पाहिलं या तुमचं जे कोणाला बी तुम्ही असे गेले बघून आले तरी होय. टेन्शन नाही. जायचं का मग? पाहायला जायला पाहिजे की नाही. तुम्ही कधी बी या कधी बी आमचं काही चला लगेच जास्त पण जेवायचंच आहे. असं जेवायचंय ना अरे मा गो- काय म्हणणे बसतच आहे 2 मिनिटं लगेच कुठं जाऊ जायचं ना, काय घरी जाऊ. गप्पा तर मार हॉटेलवर जाऊ जाऊ तुम्ही म्हणता तिथे जाऊ 5 स्टारला जाऊ 7 तुम्ही स्टारला इथं बसू जाऊ नका आता नाही नाही अरे माझ नाही तुम्ही तिकडे या. हो म्हणजे अजून तिसरी बघायचं. अहो 2 मिनिटं ऐका ना काय झाले तू माझ्यावर सारखा हे ना करीत जाऊ हो. मग आम्ही बघा ना तिसरी हो हो ऐक ना याला सांग ना ऐका ना 2 मिनिटं मी काय म्हणतो माहिती आहे का? काय झाले हॉटेलवर कोणीच नाही म्हणजे पैसे पाणी सांभाळायला व्यवहार बघायला लय मोठे लोक आहेत सांभाळत मी होतो हॉटेल तुमच्या ताब्यात देऊन टाकेल तुम्हीच सांभाळा नुसतं काय बस पैसे गोळा करायचे बाकी काहीच नाही 5-6 हजार रुपये रोज तुम्ही घ्या. किचन मध्ये काय व्यवस्थित आहे ना किचन मध्ये जायची गरज नाही लागायची तुम्ही फक्त आवाज दिला तुमच्या शेवेल 10 माणसं राहतील तुम्हाला काय तुम्ही आमचे माणसं तुम्हाला काय किचन मध्ये भांड ठेवायला ठेवून नाही नाही लेडीज बिडीज आहेत का काही तिथे विचारू. अरे माणूस कुठंच नाही लायकीच नाही नका येऊ बाबा आमच्याकडे. ए बाबा तू आपलं संभळ. अहो, काय बाबा तुम्ही ए तू एक येडेत काम का कर. काय? अरे स्वयंपाकाला काय मग तू हॉटेल संभळ हा, आणि हे समजलं. बाकी सांभाळीन सगळं. आई बघ तुझ्या समोर काय म्हणते. जाऊ दे गम पागल झाले ते नुसतं दाताडीच काय काय नाही. अरे मजा करू राहील तुझी चला म्हणलं पाहुणे काय म्हणते पाहा आपण सगळं करू मग आम्ही येतो आवरून थोडस. जाऊ जाऊ या मग लवकर. हो हो मी सांभाळतो हॉटेल तुमचं काळजी ना करू हे माझ्यावर ताव खाते म्हणून म्हटलं मी तसं बाकी काय माझं मनात काय नसतं काय माणसं सज्जन माणूस कोणाकडे आहे बघून मी. मला भरोसाच वाटत नाही. अरे सज्जन. काय ते हसतोय मी घडीत बोलत नाही मी काय करावं मग डोकं चालून राहायचे पुढे. बाबा scientific piece आहे. पुढे तरी शोला लावा. नाही 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 मी लय सज्जन माणूस आहे काळजी करू नका तुम्ही वा वा वा. खरंच सज्जन त्याला किती जीव लावतो विचार त्याला तुमचं रेकॉर्ड ठेवावं लागेल मला ते. चला मला हिला पाहुणच आहे ना आज बस काही खरं नाही आज संध्याकाळी माझा भुगाच आज लय दमटू काय दमटू आणणार म्हणतो, मला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे आता आपण आहे ना पहिले ठीक आहे चालेल काय हरकत नाही
आणि मी जे म्हणलो ना तो विषय माझा नाही. माझा एक दुसरा मुलगा आहे, त्याचं वय जास्त झालेलं होतं. मी साधारण तो हिच्याच वयाचा आहे. दोन्ही मुलांचे लग्न, दोन्ही मुली ओके विषय. हा तुम्ही लय भारी निघाले राव पाहुणे. हा मला विचारायचं सांगा होतं आमच्या म्हणजे इकडे याचा येतो. अर्थ हिला मोठा नवरा, मोठी प्रॉपर्टी लागते. तेच तर चाललंय, ते सगळं आईवर गेलेली आहे ती, सगळं आईवर. बरं झालं ना आईवर गेले, कमीत कमी पैशाचा तरी नाद आहे. बापावर गेली असती तर पोरच बदली फिरली असती. फक्त त्याचं वय काय झाल्यामुळे, आई तू पण बोलती. नाही वय जादा झाल्यामुळं त्याचं काय झालं ते मला यायचं नाही. कारण की मला वयामान्य कोणी पोरगी त्याचं 30 वय देणार नाही म्हणून. पण ते बरं झालं तुमच्याकडे एक खाडीवर आणि एक भेटलं. हा आता ती पोरी तिचं संपलं आता शिक्षण एवढ्यातच. ते शिक्षणाचं आमच्याकडे तुमच्या जेवढे शिक्षणाला तुमच्याकडे पैसे घालता ना तुम्ही तेवढे महिन्यात आम्ही पगार वाटतो. नाही ते तुझी काय इच्छा होती? अहो ती जेवढी नोकरी करीन ना ती आमच्या मॅनेजर लोकांना 20,000 रुपये पगार आहे. आमच्या हॉटेलमधला स्टाफ 6.5 लाख रुपये घेतोय महिन्याला. त्याचा सगळा स्टाफ सगळा टोटल. लयच गडगंज आहे राव तुमच्याकडं. आमच्या काय झालंय, आमची परिस्थिती थोडीशी खंगली काही गोष्टींनी. जाऊ दे मग. कोणी आत्महत्या केली माया, त्याच्यामुळे लोक का बरं? थोडं पुरी द्यायला जाच काय लागले आम्हाला. काही कशामुळे? कारण नाही. काय आता तिच्या डोक्यात फिरलं काय, डोकं जराशी क्रॅक होती आणि लोकांना काय वाटतं का येणीच मारली ती माझ्यावर आलं. मग लोकांना वाटतं पुरी जर दिल्या तर उद्या हे पुरी जीव मारतील. पण त्यातले माणसं आहे का? हा तर लोक असं चालू आणि देत मग आमचे नाही. पोरं राखडायचे कारण एवढं वया व्हायचे कारण हेच झालं. मग आमच्याकडे प्रॉपर्टीला उत आलाय पण पोरगी कोणी द्यायना माहिती आहे. जाऊ दे मग, आम्ही आपलं इकडचं विकून टाकू. होय, विकून टाकून तिकडेच जाऊ. नाही तर तुमच्या काय पाया पडतोय मी. चालतंय. माझ्याकडे एवढी मोठी जाऊ प्रॉपर्टी. द्या, तुम्हाला दोन्ही पुरी करा. मी घरी- आम्ही आमच्या इकडे राहतो मी दोघं खरी जण. परिस्थिती आणि सत्य परिस्थिती सांगली. माझी पोरं राखाडली कमून. तुम्ही या दुसऱ्या पोराला बी आणा. दुसऱ्या पोराला तुम्ही अहो, कधी पोरगं तारीख- आता आपण गेला का लगेच ती हॉटेलवर बसले. हे बघा, तुम्हाला काय पाहिजे हवं असलं आमच्याकडून तर सांगा. आम्हाला आम्ही ते काहीच नको, तुमचे चांगले बी नको. नाही कसं आहे, एवढ्या लोकांच्या देखील- हॉटेलवर तुमचे किती लोक आहेत तेवढ्या लोकांचं अहो हॉटेलवर कन्यादान करावं लागत काहीतरी पुरीला. कन्यादान करायचे अहो, ते करा. बघू ना मग आपण. ती काय आता बोलायचं असतं का? तुळे टाका पुरींच्या पात्रात. नाही एवढं नाही हो, आमचं एवढं नाही. आता तुम्ही आता काय झालं तुम्ही बापरे, एवढे पैशावाले 100-200 तोळे एवढे नाही असतात. नाही पदक माझ्या एक तोळा पोरांना देऊन टाकू आम्ही कन्यादानात. हे, एक तोळा तुम्ही वेटर लोकांना लग्नात देतो त्याचं काय विषय. नाही काय द्यायचं. मग तुम्ही तोंड उचकू नका. cancel गप्प करा, बसा लग्न म्हणलं जाऊ दे. होतं. अरे पण मी म्हणतो ना मला काहीच नको घेऊ आपल्याला. मग शांत बसा ना तुम्ही. हे म्हातारा मावकर हे चाट आहे एक नंबरचं. घडी काहीतरी पिल्लू काढते वेगवेगळे राव. घडी तिसऱ्या बायाचा फोन येतो, घडी दुसऱ्या बायाचा वरून आम्हाला हो म्हणतो काय फोन तुम्हाला येतो? काय पाहिजे का? किती फोन येऊ राहिले. होय. तुम्हाला काय सुनबाई हो का माहिती तुम्हाला काय पाहिजे का? फुल नाही फुलाची पाकळी आणि मग 100 तोळे माहिती ना 1 तोळा देतो. अहो मागायचं तर तुम्ही ऊस गोळ लागला मुळा सगळं खायचं असतं कुठं. 100 तोळे कुठं मागते होय? चक्कर येऊन पडत नाही. ह्यो माणूस आपल्या घरी नको, का बरं? अजिबात नको. चल बा. आम्ही जेणार रे, आम्हाला दोघात राहायचं इकडे. तुम्ही इकडे आम्ही जाणार फिरायला दोघे. लग्न झाले पुरी. काय अवघड आहे काय माणूस. काय बाप करायचं? आहे का फोन आहे काय बोलतोय पाहुण्या रावण्यात पण किती चव घालून घ्यायची लक्ष नाही. कायची चव घातली का? आई बोल ना काहीतरी. मी बोलत होते तर तुम्हाला लय वाटत होतं बापाला बोलती, आई बापाला बोलती. ए पाय दाब ग जरा, जातो बाबा, करा तुम्ही तुमचं. पाय दाब जरा. खायला कसं लागत आहे? तिला सांग ना, तिला सांगूस तर. हा माझे हात दुखत आहेत. मी तू नसतं दाबत. तू दाब माझे काही पाय. गरज नाही, तुम्हीच माझे दाबा. दाब माझे. आता बघितलंय ना काय- चांगलं श्रीमंत. दाबाने दाबलं काय? दाब नका चला इकडचा दाब. बस का? हा. काय लाज बाप आहे सोडली ना तू. मग आहे तो पाय दाब म्हणजे बापाला तर पाय नको जाऊ दे, जाऊ दे. चला बस.